नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांना शुभ सकाळ. आज आपल्याला झाडाला पाणी द्यायचं होतं. झाडाला पाणी लावून घेतलं द्यायला आणि बाकीचं दुसरं काही काम बघावं म्हणलं. तोपर्यंत झाडाचं पाणी भरते आळं. तोपर्यंत मग शेळ्याला पण खायला टाकून घेतलं. थोडंसं चिंचाचा पाला आणला होता, तो टाकून घेतला शेळ्याला खायला. शेळ्या खात होत्या पाला. तोपर्यंत दुसरं काहीतरी काम बघतो म्हणलं. शेळ्या खात्यात पाला, तिकडे करडे पेरीत शेळीला दुसरे. चुका पाटलेलं झोपेतून उठले नव्हते, त्यांना उठलेलं झोपेतून. लई थंडी वाजत होती त्यांना, त्याच्यामुळे ते राखीत झोपले होते. मग आळं बदलून घेतलं, दुसऱ्या आळ्यात लावलं पाणी नारळाच्या झाडाला. बघा आपलं नारळाचं झाड, त्याच्या शेजारी दुसरं आंबाचं झाड पण उगलं. दोन्ही वाढतात म्हणलं सोबतच, आता उपटून काय फायदा नाही. ही आपली नवीन शेळी घेतलेली आता, बागच चाटते ती. तिला पण चारा टाकला होता खायला, पण तिला माणसाची लई सवय आहे. यांना पण चारा टाकायचा होता खायला, यांना कुठे टाकावं म्हणलं खायला. हे पण बघत होते, बोलत होते नुसते खायला टाक म्हणून. एक कुट्टी केली ती टाकायची होती त्यांना. तोपर्यंत मग दुसऱ्या आंब्याच्या झाडात लावलं पाणी. आंब्याचं झाड भिजते म्हणलं तोपर्यंत. आत्ता लावलं होते या पावसाळ्यात. कोट घेतला घालून, मग तो लगेच गेलो गिन्नी गवत कापायला. कोट कसं काय आपला घेतला हातात शेस्त्र, लागलो गिन्नी गवत कापायला. हे बघा, हे कापलेलं गवत आहे आपलं पहिलं. आता गिन्नी गवत एवढं मोठं होतं. आता गिन्नी गवत कापायच्या आजवर म्हणलं इळा नाही कापावं, पण कापलं कसं तरी थोडं थोडं करून. इळ्याने चांगली साथ दिली आपल्याला, त्याच्यामुळं घेतलं कापून गिन्नी गवत सगळं. निघालो परत दुसऱ्या कामाला. हे बघा गिन्नी गवत किती वाढलेलं आहे आपलं. तोपर्यंत इकडं आळं बाहेर चाललं होतं, सगळं पाणी आळ्याच्या फुटून. जांबात झाड होतं मोठं, त्याला लावलं होतं. हे बदलून घेतलं आळं आणि यांना टाकलं खायला चारा. खाऊन घेते चारा. तोपर्यंत हे दुसरे बारकाले वगैरे पण आहेत, त्यांना पण चारा टाकला होता खायला, त्या पण खात होत्या. शेळ्यांना पण तो पत्ताळलेले गहू मांडून घेतले खायला. त्यांना म्हटलं तुम्ही खा गहू. हे बारकीला पण मांडले खायला गहू. वजं उचललं डोक्यावर बजरंगबली की जय म्हणून आणलं इकडं. कुट्टी पैसे टाकून दिलं. कुट्टी करायची होती खायला जनावराला. कुट्टी नंतर करू म्हणलं. ट्रॅक्टर आलो होतं वावरात आपल्या मोगड्याला. मग तिकडे निघालो मम्मी मी दोघं. वावरात येऊन बघत होतं ट्रॅक्टर दुसऱ्याच्याच वावरात लावलेलं. ड्रायव्हर दुबईहून आला होता आपला, त्यामुळे त्याला वावर माहीत नव्हते कोणाचं आहे. तर येत आहे तोपर्यंत म्हणलं आपण दुसरं काम करून घेऊ. पातीचं वजं बांधलं आणि दुसऱ्या कामाला लागलो. मग कांदे होते पडलेले थोडेसे, ते कांदे पण उचलले. उचलून टाकायचे होते कांदे साईडला बांधावर. घेतलं गमिलं भरून आणि दिले टाकून कांदे साईडला. मग ट्रॅक्टर आलो होतं आपल्या वावरात परत. त्याला म्हणलं की मोगडून दमादमाने. मग ते मोगडीत होता ट्रॅक्टरनी. तोपर्यंत आपण म्हणलं दगडं बिगडं उचलून घेऊ बाकीची साईडचे राहिलेली. ट्रॅक्टर ड्रायव्हर पण काय लांबचा नव्हता, लय आपल्या जवळचा होता शेजारचा. मोगडीचा ते 4 बाऱ्या फासला मध्येच. बळच काढलं त्याने ट्रॅक्टर कसं तरी आणि मोगडून घेतलं. मग काय आपली कामं दिवसभर चालूच असते. तर व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या. भेटू परत पुन्हा पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांचे धन्यवाद आपला व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ जरा मोठाच झाला आहे आजचा तसा.